आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर या पावनभूमीत धार्मिक आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. संत सावता नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यंदा या सप्ताहाचे हे 35वे वर्ष आहे. या सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आजच्या कार्यक्रमात श्री संत सावता महाराज मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्तिभावाने पार पडला. ज्ञानेश्वरी पारायणासाठी व्यासपीठ चालक म्हणून हरिभक्तपरायण मोहनदास महाराज आळंदीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सेवा बजावली. राजाराम जिभाऊ तसेच श्रीमती कार्तिका महाजन यांचीही यावेळी साथ लाभली. यावेळी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगांचे गायन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात अभंग आणि कीर्तनाचे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. या कीर्तनासाठी हरिभक्तपरायण श्री दत्ताजी महाराज देवळीकर यांचे प्रभावी आणि मधुर कीर्तन झाले. कीर्तनातून भक्ती, अध्यात्म आणि संत परंपरेचा संदेश उपस्थितांना मिळाला. मृदंगाचार्य चेतन महाराज आळंदीकर यांनी उत्कृष्ट साथ दिली, तर गायनाचार्य कल्पेश महाराज शेरीकर यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रमाला रंगत आली. कीर्तन आणि भजनाच्या सुरांनी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. या कार्यक्रमासाठी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. पुरुष भाविकांसह बालगोपाल आणि भजनी मंडळांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. भजनी मंडळांमुळे कार्यक्रमाचे व्यासपीठ अक्षरशः गजबजून गेले होते. संत सावता महाराजांच्या मंदिर परिसरात भक्तीचा आणि अध्यात्माचा सुंदर संगम पाहायला मिळाला. ज्ञानेश्वरी पारायण, अभंग आणि कीर्तनामुळे मालपूर नगरीत धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या सोहळ्याचा लाभ घेतला. अखंड हरिकीर्तन सप्ताहाच्या निमित्ताने संत विचार आणि अध्यात्माची परंपरा जपली जात आहे. मालपूरच्या या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने पार पडत आहेत. या सोहळ्यामुळे मालपूरची पावनभूमी भक्तिमय झाली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रत्यक्ष चित्रीकरण स्वराज्य न्यूजचे शिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे यांनी केले आहे. संत परंपरेचा जागर आणि ज्ञानेश्वरीच्या विचारांचा प्रसार करणारा हा सोहळा भाविकांसाठी श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरला आहे. प्रतिनिधी प्रभाकर आडगाळेसह स्वराज्य न्यूज दोंडाईचा. त्यांच्या सहकार्य प्रेरणेने आणि संत सावता महाराज भजनी मंडळ मालपूर यांच्या खऱ्या मार्गदर्शनाने हा संत शिरोमणी सावता महाराज आणि संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा आणि या सोहळ्यात गेला 35 वर्षापासून करतोय. 35वे वर्ष आणि या 35व्या वर्षाची सेवा, तिसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण दत्ताजी महाराज देवळीकर यांना आपण या भजनी मंडळामार्फत दिलेली होती. महाराजांनी ती स्वीकारली, आले आणि गोड असं ज्ञानामृत आपल्याला दिलेलं आहे. आजचं कीर्तन सर्वांसाठी एक दृष्टी देणार आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी. भगवंतावर विश्वास असला की भगवंत भेटतो, याची उदाहरणं महाराजांनी या ठिकाणी दिलेली आहेत.